हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। शिवजयंतीनिमित्त धुळ्यात शिवरायांच्या आठवणींना उजाळा। लालपरी बंदमुळे आजही ग्रामीण प्रवाशांचा धोकेदायक प्रवास। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील शिवतीर्थ झाले सेल्फी पॉइंट। शिवजन्मोत्सवानिमित्त धारणे गावात व्याख्यानमाला। उत्कृष्ट स्केचेस बनवून धुळ्यातील श्रद्धाने घेतली उंच भरारी। शिवरायांच्या जयंतीनिमित्त निमगुळ गावात रोग निदानासह रक्तदान शिबिर संपन्न। धुळे तालुक्यातील नेर गावात छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार नमन। शिवजयंतीचं औचित्य साधत सकल मराठा समाजातर्फे रक्तदान शिबिर। संयमाने दुःख शाश्वत असल्याने आनंदाने निरोप द्या, मुमुक्ष भगिनींची माहिती। आणि साक्री तालुक्यातील पांझराकांड सहकारी कारखान्यामुळे पुन्हा येणार सुगीचे दिवस। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। हिंदू समाजाचे आराध्य दैवत तथा स्वराज्याचे संस्थापक श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धुळे शहरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। यावेळी शिवप्रेमी महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शिवाजी महाराजांचा जयघोष करीत आपला आनंद व्यक्त केला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज धुळे शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रम सादर करीत श्री छत्रपतींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। धुळे येथील प्रोफेसर रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील बी फार्मसीतील विद्यार्थिनींनी देखील आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवगीत, पोवाडा, पथनाट्य सादर करून छत्रपतींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा ज्या पद्धतीने वध केला आहे त्यावर देखील पथनाट्य सादर करण्यात आलं। या उपक्रमाला धुळेकरांनी उत्तम असा प्रतिसादही दिला। राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ। खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, नजारा गहरी खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला। खान अभिमान मान्या, खान अभिमान मान्या, कट्यारीचा वार चर्चा, कट्यारीचा वार चर्चा, खरखरावाचे झाला, खरखरावाचे झाला, चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला। खानाचा वार फुका गेला, खान यडबडला, इतकंच महाराज झालं, पोटामंदी पिचका फेकेला, पोटामंदी पिचका फेकेला, वाघेनं खाचा मारा केला, वाघेनं खाचा मारा केला, खानाचा भडलं पोटाला, त्याला गेला खानाचा कोटा, भाई रे अनाजी, भाई रे अनाजी। सर ग्रुप ऑफ इंडस्ट्री आम्ही CRNCOP आम्ही बी फार्मसीच्या विद्यार्थिनींनी आम्ही शिवजयंतीनिमित्त पोवाडा व डान्स सादर केलेला आहे व शिवाजी महाराजांचं कार्य आपल्यासाठी खूप मोलाचं आहे त्याचा देखावा आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला आहे। जय भवानी, जय शिवाजी। कॉलेज ऑफ फार्मसीचे आम्ही स्टुडंट आहोत। शिवजयंतीनिमित्त आम्ही अफजल खान वधाचा देखावा तिथे सादर केला आहे आणि डान्स पण केला आहे। म्हणजे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर आम्ही इथे डान्स केला आहे। आज खूप छान वाटलं आहे। शिवजयंतीनिमित्त आम्हाला इथे कार्यक्रम करण्याचा चान्स भेटला तर खूप भारी वाटतंय इकडे सादर करून। जय भवानी, जय शिवाजी। ग्रामीण भागात अजूनही एसटी सुरू झाली नसल्यामुळे प्रवाशांना धोकेदायक प्रवास करावा लागतोय। परिणामी प्रवाशांना खासगी अवैध प्रवासी वाहनांना लटकून अथवा टपावर बसून धोकेदायक प्रवास करावा लागत असल्याचं चित्र दिसून येत आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे।
एसटी प्रशासनाने कंत्राटी कर्मचारी आणून 4-5 बसेस धुळे आगारातून सोडल्या असल्याचं चित्र दिसून येत आहे. अजूनही ग्रामीण भागातही बस पोहोचली नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय. ग्रामीण भागात एसटी येत नसल्याने प्रवाशांना आजही धोकेदायक प्रवास करावा लागतो. प्रवाशी खासगी वाहनाच्या टपावर बसून अथवा गाडीच्या बाहेर लटकून प्रवास करताना दिसून येत आहेत. दुसरा पर्याय नसल्यामुळे जीव धोक्यात घालून हा प्रवास होत असल्यामुळे कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. त्यात दररोज वाहन भाडे खर्चूनही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने प्रवासी एसटी प्रशासनावर नाराजी व्यक्त करतायत. आश्चर्याची बाब अशी की एसटी बस बंद असल्याचा फायदा घेऊन खासगी वाहन चालक शासनाचे सर्वच नियम धाब्यावर घेत वाहनात नियमाबाहेर प्रवाशी बसवून वाहतूक करतायत. त्यात प्रवाशांकडून अव्वाच्या ₹1.25 भाडे आकारून लूट करत आहेत. त्यामुळे प्रवासी अधिकची नाराजी व्यक्त करतायत. सध्या तर मिळालेली माहिती अशी की धुळे शहरातील संतोषी माता मंदिर परिसरातून जाणाऱ्या तथा धुळे तालुक्यातील कुसुंबा येथून येणाऱ्या रिक्षा चालकांच्या आपसातील वादामुळे रिक्षा वाहन बंद असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. म्हणून एसटी प्रशासनाने बस सेवा वाढवून द्यावी अशी मागणी प्रवासी करत आहेत. शिवजयंतीच्या निमित्ताने सकाळपासूनच माधवपालिशा जोरासिटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज शिवतीर्थ येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सकाळपासूनच शिवतीर्थ संतोषी माता चौक येथे फोटोशूट करणे, सेल्फी फोटो काढण्यासाठी शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तरुणांनी पसंती दिली आहे. सकाळपासून शिवतीर्थ संतोषी माता चौक येथे फोटोशूट करणे, सेल्फी फोटो काढण्यासाठी शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तरुणांनी पसंती दिली आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने आज सकाळपासूनच नागरिकांमध्ये उत्साह संचारलेला दिसून आला होता. शहरातील मनोहर टॉकीज, मालेगाव रोड, शिवतीर्थ, संतोषी माता चौक, झाशी राणी पुतळा, चितोड नाका येथे मोठ्या प्रमाणात रोषणाई, डीजे तालावर तरुणांनी 12 पावलीसह विविध गाण्यांवर ताल धरून जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणांनी आनंद व्यक्त केला. यावेळी बघ्यांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. साक्री तालुक्यातील धारणे गावात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रमही सादर करून छत्रपतींचे विचार प्रकट करण्यात आले. साक्री तालुक्यातील धारणे गावात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी कर्मवीर शंकरराव चिंधूजी बेडसे विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिवव्याख्याते प्रमोद बेडसे यांनी शिवचरित्र सांगून गावातील नागरिकांना मंत्रमुग्ध केले. तत्पूर्वी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. आयोजित कार्यक्रमावेळी दीपक जयसिंग राजपूत हे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी व्याख्याते प्रमोद बेडसे, दीपक अहिरराव यांचाही सत्कार गावातील देवीदास अहिरराव व पोलीस पाटील चेतानंद अहिरराव यांनी केला होता. कार्यक्रमाचे आयोजन शिवप्रेमी नितीन मोहिते, भैयासाहेब पारधे, चंदर अहिरराव, चेतन अहिरराव यांनी केले होते. मुलाची आई अक्षरशः कावरी बावरी झाली, काय करावं तिला सुचेना. हॉस्पिटलला ऍडमिट केला. मुलाची आई तर बरी झाली. त्या मुलाच्या डोक्याला मार लागला होता. तो अबोल झाला. त्या मुलाला बोलता येत नव्हतं. अनेक डॉक्टर परंतु उपयोग होत नव्हता. करायचं काय हा प्रश्न पडला. शेवटी त्या आईने एकच प्रयोग केला. त्या मुलाला दररोज तो मुलगा ऐकू शकत होता. त्याला सर्व समजांमध्ये अ न्यू हिस्ट्री ऑफ इंडो पाक हे के अली लिखित एक पुस्तक आहे. या पुस्तकात एक धडा आहे औरंगजेब आलमगीर. या धड्यातून, या प्रकरणातून, या पाठातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गोडवे गायले जात आहेत. पाकिस्तान मधील विद्यार्थ्यांवर छत्रपती शिवरायांचे संस्कार व्हावेत हाच त्यांचा उद्देश आहे. शिवाजी हा फक्त 3 अक्षरी शब्द. शी म्हणजे शिका, वा म्हणजे वागा,
आणि त्याप्रमाणे जीवन जगा. या 3 अक्षरी शब्दात एवढी ताकद आहे. ती ताकद माँसाहेब जिजाऊंच्या प्रेरणेची, ममतेची, प्रेमाची आहे. वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती शिवरायांना जगद्गुरु तुकोबांनी छत्रपती ही पदवी बहाल केली. परंतु एक छत्रपती पदापर्यंत पोहोचण्यासाठी जे गुण आवश्यक असतात त्या सर्व गुणांचा विकास माँसाहेब जिजाऊंनीच केला. मनाची तयारी आणि जिद्द असली तर कुठलंही यश संपादन करता येतं. याची प्रचिती धुळ्यात देखील आली आहे. धुळे येथील कुमारी श्रद्धा हिने कोरोना काळातला फावला वेळ लक्षात घेत तिने अतिशय सुंदर स्केचेस बनवून तिने उंच भरारी घेतली आहे व तिच्या या कामगिरीला सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. श्रद्धाने बनवलेल्या स्केचेसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, गानसम्राज्ञी लताताई मंगेशकर, मदर टेरेसा, अनाथांची आई स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांचे पेन्सिल स्केच अतिशय उत्कृष्ट असून त्यावर कळस म्हणजे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी यंदा योगायोगाने एकाच दिवशी आल्याने त्यांना वंदन व अभिवादन करण्यास विविध प्रकारचे बॉलपेन वापरून कार्डशीट साईज पेपरावर त्यांचे चित्र रेखाटले आहे. कुमारी श्रद्धा ही सामाजिक कार्यकर्ते व सुवर्णकार समाजाचे सचिव श्री जीवन सोनवणे व सुवर्णकार महिला मंडळ देवपूरच्या माजी अध्यक्षा सौ शुभांगी सोनवणे यांची कन्या आहे. हॅलो एव्हरीवन, मी आर्टिस्ट श्रद्धा सोनवणे आहे. मी राहण्याला धुळ्यालाच आहे आणि मी आता डिप्लोमा करते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये. आता सेकंड इयरला आहे सिव्हिलला. मी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे व 19 तारखेलाच नरहरी महाराजांची पुण्यतिथी आहे. त्या अवसरावर त्यांच्या दोघांचे स्केचेस तयार केले बॉलपेनाने. मी हे कुठेही शिकलेली नाही आहे. जेव्हापासून कोविड चालू झालं आहे तर शाळा कॉलेज बंद असल्यामुळे मी घरीच हे स्वतःहून शिकलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे तालुक्यातील निमगुळ गावात आज मोफत भव्य रोगनिदान तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रांगणात हे शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन निमगुळ गावाचे रहिवासी हेमराज बारकू मराठे यांचे नातू डॉक्टर हर्षल राजेंद्र मराठे व त्यांच्या टीमने केले होते. या आयोजित शिबिराला ग्रामस्थांनीही सहकार्य केले होते व गावातील तरुणांनी रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विवेकी विचारांना प्रेरित केले. या प्रसंगी उपसरपंच सोनवणे, माजी सरपंच नवनीत मोरे, डॉक्टर नवज्योत पाटील, डॉक्टर किशोर खिवसरा, पांडुरंग मराठे, युवराज मराठे, हर्षल सूर्यवंशी, देवीदास सोनवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिरात एकूण 47 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. सहकार्याने होत आहेत. देशामध्ये जे सध्या रक्ताचा फार मोठा तुटवडा आहे. गेल्या 2 वर्षापासून फार रक्ताचा शॉर्टेज होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काय लोककल्याणकारी विचार, शिवाजी महाराज हे जनतेसाठी काय आपल्या रयतेसाठी खूप काम केलेलं आहे. त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे ते सुद्धा लक्ष देत असतात आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही इथं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आमच्या गावातील तरुण सगळे लोक रक्तदान देत असतात. रक्तदान हे फार मोठं श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे एक प्रकारचा आपल्याला आनंद मिळत असतो. बऱ्याच वेळेला आपल्याला मोठमोठी सर्जरी करत असताना किंवा बऱ्याच वेळेला ऍक्सिडेंट होत असतात, त्यावेळेला रक्त फार मोठ्या प्रमाणात तुटवडा होत असतो आणि या अनुषंगाने एक विवेकी विचार आमच्या गावातील तरुण व्यक्ती यांनी घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात तरुण हे रक्तदान करत आहेत. धुळे तालुक्यातील नेर गावात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार नमन करत त्यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रतिष्ठित व्यक्तींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गेल्या 2 वर्षांपासून आलेल्या कोरोना महामारीमुळे साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती.
यावर्षी कोरोनाचे भय दूर झाल्याने शिवजयंती उत्सव यंदा गगनाला भिडला. त्याच प्रकारचा उत्सव तालुक्यातील नेर गावात साजरा होऊन ग्रामस्थांसह प्रतिष्ठित व्यक्तींनी छत्रपतींना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज मराठा पंचमंडळ संचलित सकल मराठा समाज मंडळ धुळेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात सकाळी 11 वाजेपर्यंत 51 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली होती. धुळे शहरात आज दिवसभर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अभिवादनासह सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आलेत. त्याचाच भाग म्हणून आज सालाबादाप्रमाणे शिवजन्मोत्सवानिमित्त धुळे येथील मराठा पंचमंडळ संचलित सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात रक्तदान करणाऱ्या 51 रक्तदात्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रासह सन्मान चिन्ह देण्यात आले. यावेळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे जिल्हा मराठा पंचमंडळाचे वतीने आयोजित रक्तदान शिबिर आज हे घेण्यात आलं आहे. जवळजवळ 50 ते 60 लोकांनी आतापर्यंत रक्तदान केलेले आहे. आयोजक म्हणून सनी वामन तात्या मोहिते आणि आशिष फरताडे उर्फ बंटी बोलाभाऊ वाघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हे जे रक्तदान शिबिर आहे हे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षीला आम्ही हा रक्तदान शिबिर घेत असतो. मराठा पंचमंडळ संचलित सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो आणि अशाच रक्तदान शिबिराला त्यांनी प्रतिसाद दिला. ज्यांनी रक्तदान केले त्यांचे अभिनंदन करतो. असेच कार्यक्रम वारंवार होत राहतील असे मी ग्वाही देतो. जय जिजाऊ जय शिवराय. 19 फेब्रुवारी 2022 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज मराठा पंचमंडळ संचलित सकल मराठा समाज आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरानिमित्त आमचं संकलन 251 बाटल्यांचं आहे. आम्ही 251 बाटल्या आज रक्ताच्या देणार आहोत आणि आत्तापर्यंत 51 बाटल्यांचं संकलन इथे झालेलं आहे. ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांनी असेच सत्कर्म करत राहो अशी मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करते. संसाराचे दुःख क्षणिक असते तर संयमाचे दुःख शाश्वत असते. म्हणून आम्हाला दुःखाने नव्हे तर आनंदाने निरोप द्या असे उद्गार मुमुक्षू खुशबू बहण व मुमुक्षू कोमल बहण यांनी काल सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काढलेत. राजर्षी शाहू नाट्य मंदिर येथे श्रीमती चांदाबाई बंब यांच्या नाती सामाजिक कार्यकर्ते कोरोना योद्धा राजेंद्र बंब यांचा पुतण्या वडील विजय बंब यांच्या कन्या मुमुक्षू खुशबू बंब व मुमुक्षू कोमल बहण यांना आई वडिलांनी उच्च शिक्षित इंजिनियर व डॉक्टरसाठी पदवी प्रदान केल्यानंतर त्यांना समाजाची सेवा करणे कुठल्याही प्रकारचा मोह नसल्याने भौतिक सुखांच्या रेलचेलमध्ये वैराग्याची भावना सर्व सुखांचा त्याग करून नवीन जैन धर्मातील त्याग जन्मभूमी जन्मदाते सकाळ जैन श्री संघ धुळे समस्त जैन श्रावक संघ सामाजिक संस्थेमार्फत काल मुंबई येथील विकी पारक भक्ती संगीताच्या कार्यक्रमासोबतच कुंकुम चालकवश पिढी मेहंदी रस्म दीक्षार्थी वरघोडा आज सकाळी रक्षाबंधन 23 फेब्रुवारीला शोभायात्रा 15 दीक्षार्थींचा वरघोडा मिरवणूक निघणार असून 24 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता मालेगाव येथे भगवती दीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत त्यांच्या आजी चांदाबाई बंब काका राजेंद्र बंब वडील विजय बंब यांचे यावेळी अश्रू अनावर झाले होते.
आज दोघी मुली उच्च शिक्षित असून दोघी बहिणींनी मनाशी निश्चय ठाण मांडून आम्ही दीक्षा घेत असल्याने पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले. माझ्या दोघं पुतणी या संसारामधलं जे आपण बघतो दुःख काय राहतं ते त्यांनी बघितल्यानंतर त्यांचं असं वैराग्य प्राप्त झालं आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्या एक मोक्षच्या मार्गाला पुढे पाऊल पकडत आहे. त्यांच्याबद्दल या आमच्याकडं आता 22 तारखेला संध्याकाळपर्यंत आमच्याकडं 23 आणि 24 तारीख या मालेगावला जी दीक्षा होते उत्तममुनी महाराज यांच्या निसरामध्ये ज्या 15 दीक्षा होता त्या दीक्षामध्ये त्या सामील होणार आहे. आपल्या सर्व पत्रकार मित्रमंडळी तसं संपादक साहेब फोटोग्राफर त्या सर्व यांना विनंती आहे, आजची 18 तारीख आहे, 19, 20, 21, 22 तारखेला संध्याकाळपर्यंत आमच्याकडे कार्यक्रम आहे. प्रत्येक कार्यक्रमाला तुमची सर्वांची उपस्थिती पाहिजे, कंपल्सरी पाहिजे. कारण हात जोडून विनंती, या मुली आमच्या नसून या पूर्ण धुळे शहराच्या मुली आहे. म्हणून आमची तुम्हाला सर्वांना विनंती आहे की कुठलाहीच कार्यक्रम मिक्स नको होऊ देऊ. काल जसा आता विक्की पार्कचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम बी एक बघण्यासारखा आहे. आज आता कार्यक्रम केला, आम्हाला वाटत होते का 200-250 लोक येतील, कारण एक भक्तीचा कार्यक्रम होता, पण तो कमीत कमी 700 ते 800 लोक होऊन गेले. तर कालच्या कार्यक्रमाला आमचा तोच अंदाज होता का 1000 लोक येतील, पण कालचा कार्यक्रम बघितल्यानंतर कालच्या कार्यक्रमाला कमीत कमी 2 ते 2500चा माप राहणार आहे. जसा आता एक फक्त 13 तारखेला कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला एक सर्व आमच्या उत्तममुनी महाराजांची कृपा का त्यांनी काय ऊर्जा दिलेली आहे, कसे कार्यक्रम सक्सेस होतात ते न कुठता अडथळा येत नाहीये, कुठं काहीच रुकावट येत नाही. 13 तारखेच्या कार्यक्रमाला आम्हाला असं होतं का एक गायक होता, तो गायकच्या हिशोबाने आम्ही 300-400 लोकांचं व्यवस्था बी केलेली होती, पण त्या कार्यक्रमाला कमीत कमी 1000 ते 1200 लोक आले. म्हणजे हे सर्व श्रेय ज्या मुली त्यांच्या याच्यामध्ये नेसण्यामध्ये दीक्षा घेतात हे त्यांचा सर्व आशीर्वाद आहे. कारण उत्तममुनी म्हणून आई फार मोठी एक महाराज आहे, ते आचार्य आहे. आणि आम्हाला माहिती आहे का आमच्या ज्या दोघे पुतणी आहे त्या पुतणी बी त्यांचा व्यवसाय संयममध्ये डगमगणार नाही. कारण ज्या गुरु महाराजांचा एवढा मोठा आशीर्वाद असल्यामुळे आम्हाला पूर्ण भरोसा आहे का आमच्या दोघं मुली एकदम जीवन टॉप आणि एकदम टॉप याच्यात संयममध्ये पार करतील. मुझे तो सब बाल वैरागी बोलते हैं. मतलब पूरी दुनिया, मतलब मेरे पूरे घर के लोग, मेरे गांव के लोग सब बोलते हैं कि ये लड़की बहुत सिंपल है. और मुझे भी पता है कि मुझे बचपन से कोई चीज का शौक नहीं है. नेल पेंट हो या फिर ड्रेसिंग स्टाइल, खाने का, पीने का, बाहर घूमने का, फैमिली के साथ ट्रिप, ये सब मुझे नहीं पसंद. मुझे स्टडी, आध्यात्मिकता, महाराज के दर्शन, महाराज के दर्शन, ये सब पसंद है. तो मुझे बचपन से ऐसा था कि मैं बड़ी होंगी तो शादी तो नहीं करूंगी, पर मन में ये पता नहीं था कि दीक्षा लूंगी कि नहीं लूंगी. बस महासती जी के पास जाना, दर्शन करना था. एक बार जब मालेगांव दर्शन को गए थे, पहली बार मेरी बहन रुकने के लिए गई थी, तब मैंने पहली बार महात्मा के दर्शन किए. उनके दर्शन करके पूज्य गुरुदेव उत्तममुनि जी महाराज, सम्राट गज के नायक, सम्राट गज के सिद्धाज उत्तममुनि जी महाराज के जब दर्शन किए तो मेरा रोम रोम पुलकित हो गया. तब मुझे एहसास हुआ कि संसार में रहना जैसा नहीं है. आप लोगों को लगता है कि संसार में हमने ऐसा क्या दुख देखा कि मुझे संसार में रुकने का मन नहीं है. एक बात आपको बताना चाहती हूँ, मुझे संसार के दुखों को देख के मैं दीक्षा नहीं ले रही हूँ. मैं संयम के सुखों को देख के दीक्षा ले रही हूँ. बस वो दीक्षा के मुझे, संयम के मुझे ऐसे भाव आए कि अब संसार में रुकने का मन नहीं करता. हमें ये संसार में जो दुख दिखता है वो हमें नहीं समझता, पर हमें संयम के सुख कैसे है वो समझता है. क्योंकि संसार का दुख ये टेम्पररी है. टेम्पररी मतलब क्षणिक है, और जो संयम का सुख है वो शाश्वत है. और बस हमें जो भी चाहिए अब परमानेंट चाहिए, शाश्वत चाहिए. शाश्वत की अनुभूति करने के लिए हम दीक्षा ले रहे. दीक्षा घेतल्यानंतर आई, वडील, कुटुंब, सुख दुःख सगळं सोडून वेगळं व्हावं. मध्यंतरीच्या काळात ज्यावेळेस कळालं की आपल्या घरात सुखाचा क्षण होता किंवा दुःखाचा क्षण, त्यावेळेस देखील दीक्षा घेतल्यानंतर परत येता येत नाही याची जाणीव आहे सगळ्या गोष्टी.
सगळ्या गोष्टींची जाणीव सब चीजें मुझे पता है। जब हम मालेगांव में रुकने के लिए जाते थे तब परिवार के लोग मिलने के लिए आते थे, तो परिवार के लोग आते थे तब उनके आंखों में आंसू थे। पर हमें वहाँ पे ऐसी शिक्षा मिली, ऐसी कृपा, बड़े पूज्य गुरुदेव की, पूज्य आराध्य भगवान की, पूज्य बड़े मास्टर की ऐसी कृपा मिलती थी कि हमें उनके प्रति मोह ही नहीं था। वो आंसू आते थे, हमें समझता था कि वो रोते, पर हम उनकी सिर्फ आंसू पोंछते थे। उनको बोलते थे हम जिस मार्ग पे जा रहे वहाँ पे तो पहले हमारे अनंत माँ बाप हो चुके, उन माँ बाप को हमने अनंत बार रुलाया है। अभी बस आप दोनों को रो के मत दीक्षा दो, हमें बस हंसी खुशी विदा करो। आपको रोना आ रहा है, स्वाभाविक है, आता है, माँ बाप ने नाजों से पलाया है, आ सकता है रोना, पर बस अभी आपको आप ये को रुला के जा रहे, पर आगे हमारे भव की परंपरा कट करने के लिए और माँ बापों को हमें नहीं रुलाना है। आपका जो मोह है मैं समझ सकती हूँ, पर मैं इस मोह को तोड़ के, सारे बंधनों को तोड़ के जा रही हूँ। ये जो मोह है मेरा खत्म हो गया है, उनको ये बात पता है, फिर भी उनको वो मुझे ऐसा आश्वासन ऐसा बोलते हैं वो मुझे कि तू जा रही है दीक्षा लेने तो पीछे मुड़ के मत देखना, माँ बाप का नाम तो रोशन करेगी पर जिनशासन का नाम रोशन करना। ऐसे विरले माँ बाप अगर मुझे मिल रहे तो उनका मोह वो मोह नहीं है, वो बस आंसू आ रहे जो उनको नहीं रोका पा रहे। दीदी तू सांग, ज्या दिवशी तुझी विदाई होईल या कार्यक्रमात, ज्यावेळेस तू विदाई होऊन संन्यास तू त्या संत मार्गाला जाशील, त्यावेळेस समाजाला, आई वडिलांना काय सांगशील? आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू येतात, जीवाचं घर ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात निश्चित अश्रू असतात। मुलगी लग्नानंतर विदाई होते, पण लग्नाच्या आधी तुमची विदाई होते, तुम्ही वैराग्यात जाताय, संत मार्गात जाताय, आई वडिलांनी समाजाला काय सांगता? जब 22 तारीख को धुलिया से हम दोनों बहनों की विदाई होगी, निश्चित ही माँ बाप के साथ पूरे परिवार के आंखों में आंसू जरूर रहेंगे। पूरे धुलिया संघ के हम बेटियां हैं तो पूरे संघ के आंखों में आंसू जरूर रहेंगे, पर हम उन्हें वही कहेंगे कि हम जो मार्ग पर जा रहे हैं वो मार्ग बहुत ही अच्छा है, बहुत ही शाश्वत है। आंसू आते हैं पर वो उनके खुशी के आंसू रहेंगे, इसलिए हम उन्हें कहेंगे कि रोके आप आर्तधन मत करो, जो कर्म आप बढ़ा रहे हो वो कर्मों को आगे मत बढ़ाओ, आप बस हमें आशीर्वाद दो। आंसू तो जरूर आएंगे पर वो खुशी के आंसू रहेंगे। जब एक बेटी ससुराल भी जाती है आशा रहती है कि वो फिर आएगी घर पे, फिर भी माँ बाप रोते, तो हम तो ऐसे मार्ग पर जा रहे हैं कि फिर से कभी लौट कर नहीं आने वाले, इसलिए हम उन्हें वही कहेंगे कि आंसू आ रहे हैं आपके, पर उन्हें रोको, हमें आशीर्वाद दो और खुशी खुशी विदाई दो। रही हो जिन शासन में, जिन शासन का नाम नहीं पाना, पीछे मुड़ के कभी देखना मत, कभी माँ बाप को याद मत करना, गुरु की आज्ञा का पालन करना, खूब 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 समर्पण करना और जिन शासन को दिखाना। गुरु महाराजांनी त्यांना सह्यांची शिक्षा दिल्यानंतर ते त्यांचे कार्यात मग्न राहतील। गुरु महाराज जे जे आदेश देतील त्या आदेशाच्या हिशोबाने त्यांना ते पहिल्यांदा अभ्यास करतील, अभ्यास करून त्यांचं जे परिपूर्णता ज्या गुरुदेवांची त्यांची झाल्यानंतर त्यांना गुरुदेव त्यांना हे सांगतील की तुम्ही आता विहार करा, विहार करून तुम्ही लोकांना उद्बोधन द्या किंवा समाजाच्या प्रती जे तुमचं काय कर्तव्य आहे, तुम्ही समाजाच्या लोकांना कशा प्रकारे धार्मिक जागृत करू शकतात, जेणेकरून लोकांनी पापाचं कार्य कमी करावं, समाजाचं कार्य जास्त करावं, पुण्याचं कार्य जास्त करावं, लोकांनी जास्तीत जास्त सामाजिक उपक्रमात कसे राहतील, धार्मिक उपक्रमात कसे जास्तीत जास्त लोक राहतील आणि जेणेकरून समाजाचं उत्थान कसं होईल या हिशोबाने ते गुरु महाराज त्याला सर्व उद्बोधन देतात। त्या हिशोबाने मग ते त्या जोपर्यंत ते परिपूर्ण होत नाही तोपर्यंत गुरु महाराज त्यांना चातुर्मासच्या हिशोबाने कुठे पाठवत नाही, पहिले त्यांना परिपूर्ण करतील। आता तर परिपूर्ण झाले तेव्हा त्यांना दीक्षा देऊ राहिले, पण याच्यात बी अजून त्यांना परिपूर्ण ज्यावेळेस गुरु महाराज लक्ष देईल त्यावेळेस ते मोठे बनून जातील। मोठे बनून गेल्यानंतर त्यांना पुन्हा महाराष्ट्रभर विहार करावा लागतो, गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, छत्तीसगड आहे, रायपूर आहे, राजस्थान आहे, अशा ज्या ठिकाणी त्यांना जायचं पायी विहार करून तिथे जायचं आहे, तिथे जाऊन त्या लोकांना उद्बोधन देऊन सगळ्यात पहिले या दोघी मुलीच्या दीक्षा घेत आहे या स्वतःला मोक्ष प्राप्त व्हावा हा मूळ उद्देश बरं का। कारण आपण आहे ना खूप अपरिग्रहामध्ये म्हणजे आपल्याला हे यावं ते यावं ते यावं आणि इच्छा पूर्ण होऊ शकत नाही आपल्या, यांचं ध्येय आहे ते, मग त्याच्यातनं यांनी समाजाला उद्बोधन करणं वगैरे येते म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना आपल्याला प्रवृत्त करणं किंवा आता झालंय बऱ्यापैकी आपलं उपभोगलंय तर तुम्ही मोक्ष मार्ग म्हणजे आपली शेवटची पायरी। जसं आपल्याला मृत्यू जो आहे ना तो वेगवेगळ्या प्रकारचा आहे, त्यातल्या त्यात हा मोक्ष मार्ग आहे। त्याचा काही उद्देश नसतो का? उद्देशच आहे ना स्वतःसाठी, सगळ्यात महत्वाचं आहे ना या दोघी स्वतःसाठी करताय पहिले आणि त्याला अनुषंगून मग सगळ्यांसाठी। समाजातला
एक महत्त्वाचा वर्ग असतो तो उच्च शिक्षित वर्ग असतो. आणि या उच्च शिक्षित वर्गाने जे ज्ञान संपादन केलेलं असतं त्याचा समाजाला निश्चितच कुठेतरी काही ना काही फायदा होत असतो. समाज त्या लोकांकडून काहीतरी घेत असतो. तुम्ही दोघीही बहिणी उच्च शिक्षित आहात, कुठेतरीच तुमच्या शिक्षणाचा ज्ञानाचा समाजाला फायदा होणार नाही आपल्या या निर्णयामुळे, असा विचार काही मनात आला होता? माझी इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली मी, पण मला माहिती होतं मी जे पण शिकलेलं आहे ते माझ्या संयमी जीवनमध्ये कधीच उपयोग नाही होणार आहे. त्याच्यामुळे मग मी ते जे पण शिकलेलं आहे मला असं कधीच वाटलं नाही की मी ते शिक्षण मतलब पुढे जॉब करू, काही हासिल करू आणि मग पुढे काहीतरी करू, असं मला कधीच नाही वाटलं. मला ज्या दिवशी पण वाटलं की मला आता दीक्षा घ्यायची आहे आणि गुरुदेवची आज्ञा झालेली आहे त्या दिवशी मला वाटलं की आता जे पण शिकायचे ते 32 आगमचे पूर्ण ज्ञान टाकून घ्यायचंय. दीक्षा म्हणजे आमच्या जैन धर्मामध्ये 32 आगम दिलेले ते नॉलेज मला घ्यायचंय. इंजिनिअरिंगची डिग्री तर मी अनंत भाऊमध्ये घेतलेली आहे, अनंत भाऊमध्ये मी एज्युकेशन केलेलं आहे, पण हे जे ज्ञान आध्यात्मिकतेचं ते ज्ञान आहे ते मला भेटलेलं आहे आणि हा जन्म मी आता वेस्ट नाही करणार आहे. या जन्मामध्ये आता पुढे व्हायचंय मला आणि मोक्ष खूप निकट करून घ्यायचंय. और मैंने डॉक्टरी की है. मुझे पता था कि मैं डॉक्टरी बन के लोगों को ट्रीट कर सकती थी, कि मतलब समाज का फायदा होने वाला था. पर मैंने ये सोचा, मुझे ये कभी नहीं लगा कि मेरी वजह से समाज में नुकसान होगा. मैंने ये सोचा कि नहीं, मैंने पहले कितने भाव किए होंगे, डॉक्टरी से भी बढ़कर मैंने कुछ सीखा होगा, समाज की सेवा की होगी, पर इस बार मुझे अभी खुद का आत्मकल्याण करना है. कभी तो खुद की सोच, इसलिए मैंने सोचा कि नहीं अब मुझे मोक्ष जाना है. भले ही अभी तुरंत मोक्ष नहीं मिलेगा, पर मोक्ष नजदीक करने के लिए मुझे कहीं तो ब्रेक लगाना होगा. इसलिए मैंने डॉक्टरी छोड़ के खुद के आत्मकल्याण के लिए दीक्षा लेने का सोचा. भगवान महावीर स्वामी के चरणों में कोटिशा वंदन, सभी महापुरुषों के चरणों में कोटिशा वंदन. आप सभी को सादर जय जिनेन्द्र. मैं मुमुक्षु कोमल बम और दीदी मुमुक्षु खुशबू बम, हम धुलिया की दोनों बेटियां 24 फरवरी 2022 को हमारी मालेगांव में दीक्षा होने जा रही है. हम खुद के कल्याण के लिए, खुद को मोक्ष नजदीक करने के लिए, साथ में कोई जीव को दुख नहीं देना चाहते, स्व पर सब जीवों के कल्याण के लिए हम दीक्षा लेने जा रहे हैं. आप सभी से यही कहना है कि आप दीक्षा तो नहीं ले सकते हो तो कोई बात नहीं, लेने का प्रयास जरूर करना, पर साथ में थोड़ा थोड़ा धर्म में आगे बढ़ना, कुछ न कुछ त्याग पचकन जरूर करना. मैं पूरे सकल जैन धुलिया संघ को बोलना चाहती हूँ कि आप सब दीक्षा के कार्यक्रम को पधारे, दीक्षा मालेगांव नगरी में पधारे और सब खूब खूब ऐसा आशीर्वाद दे कि हमारी संयम यात्रा बहुत सफल हो और हमारा मोक्ष जल्दी निकट हो. जय जय. साक्री तालुक्यातील पांझराकाण सहकारी कारखाना कित्येक वर्षांपासून बंद होता. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कारखाना सुरू करावा अशी मागणी केल्यानंतर नाशिकचे उद्योगपती पवन मोरे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून अखेर भाडेतत्वावर घेऊन मार्च 2023 मध्ये कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. यावेळी सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी पवन मोरे म्हणाले की कुठलेही राजकीय वळण न देता शेतकऱ्यांच्या आग्रह खातर मी कारखाना लवकरच कार्यान्वित करणार असून 250 कोटीचा व्यवसाय होईल व शेतकऱ्यांच्या हमी भाव देऊन परिसरातील शेतकऱ्यांचे हा कारखाना सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. मला असे काही प्रोफेशनल भाषण करायची मला सवय नाही, जेवढं समजेल फक्त भावना समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा एक जाहिरात आली, त्या जाहिरातीमध्ये 10 कारखाने भाडेतत्वावर देणे अशी जाहिरात आली. आता मी माझी ओळख करून देतो. मी नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिक आहे. एक आयत मेजरचा माझा बिझनेस आहे एक्सपोर्ट लेवलला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिवजयंतीनिमित्त धुळ्यात शिवरायांच्या आठवणींना उजाळा. लालपरी बंदमुळे आजही ग्रामीण प्रवाशांचा धोकेदायक प्रवास. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील शिवतीर्थ झाले सेल्फी पॉइंट. शिवजन्मोत्सवानिमित्त धारणे गावात व्याख्यानमाला. उत्कृष्ट स्केचेस बनवून धुळ्यातील श्रद्धाने घेतली उंच भरारी. शिवरायांच्या जयंतीनिमित्त निमगुळ गावात रोग निदानासह रक्तदान शिबिर संपन्न. धुळे तालुक्यातील नेर गावात छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार नमन. शिवजयंतीचं औचित्य साधत सकल मराठा समाजातर्फे रक्तदान शिबिर. संयम आणि दुःख शाश्वत असल्याने आनंदाने निरोप द्या, मुमुक्ष भगिनींची माहिती. आणि
साक्री तालुक्यातील पांझराकांड सहकारी कारखान्यामुळे पुन्हा येणार सुगीचे दिवस. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.